शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे चाललेल्या आंदोलनासाठी भारत बंदची हाक दिली होती। त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाटोदा उपविभागीय कार्यालयासमोर प्रमुख मागण्यांकरिता आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांचे 100% उत्पादन सुप्रतावर आधारित 50% नफा देण्याचा कायदा करा, शेतकऱ्याचा महागोठणारी शेतीउत्पादन बाहेरी निर्यात बंद त्वरित उठवा, तसेच खाद्यलोन आयातीवर फेरविचार करा। मनरेगा कायद्याअंतर्गत शेतमजुरांना किमान 200 दिवस काम आणि प्रतिदिन 600 रुपये रोजगार द्या। सरकारी, निमसरकारी शिक्षण संस्था, महामंडळे आणि शासनाच्या विविध उपक्रमातील रिक्त पदाची भरती करून तरुणांना न्याय द्या। खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचे जनविरोधी धोरण रद्द करा। यासारख्या अनेक मागण्यांसाठी भारत बंदला समर्थन म्हणून पाटोद्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ नेते महादेव नागरगोजे, शिवाजी सुरवसे, विष्णुपंत घोलप नांगरे यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकरी उपस्थित होते। आपण भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आज भारत बंदच्या निमित्तानं या ठिकाणी उपविभागीय कार्यालयावर आपण धरणे आंदोलन करत आहोत। या आंदोलनामध्ये विशेषतः शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांच्या मागण्याला बरोबर घेऊन आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। यातले महत्त्वाची मागणी ही आहे की केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी केली पाहिजे। MSP प्रमाणे शेतकऱ्याला बाजारभाव आणून दिला पाहिजे। ही महत्त्वाची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत। इतकंच नाही तर भारतीय पातळीवर दिल्लीच्या ठिकाणी फार मोठं शेतकऱ्याचं आंदोलन चाललेलं आहे। त्या आंदोलनास आमच्या डाव्या पक्षाचा पाठिंबा आहे। दुसरा मुद्दा असा आहे, 2023चा 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याला मिळाला, परंतु 75% अग्रिम पीक विमा अजून मिळायचा राहिलेला आहे। याची शासन दखल घेत नाही। दुष्काळ पडलेला आहे, पिकाची पैसेवारी 50 पैशाच्या आत आहे। इतका असून सुद्धा ह्या विमा कंपन्या आणि हे सरकार शेतकऱ्याचा खरीपाचा 2023चा 12 माझ्यावर अजूनही तयार नाहीत। म्हणून साठी अजून एक मुद्दा सांगतो, पैठण ते पंढरपूर रोड गेल्या 6 महिन्यापासून आम्ही डाव्या आघाडीचे वतीने संघर्ष करतो, चळवळ करतो, मोर्चे काढतो, रस्ता रोको करतायत, परंतु फक्त चुंबडी फाट्यावर जेवढं काम झालंय, बाकीची कामं तसेच आहे। या ठिकाणी मी पैठण ते पंढरपूरचे जे अधिकारी असतील, जे गुत्तेदार असतील, त्यांचा मी जाहीर निषेध करतो मित्र। हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे, त्यांच्याकडे आमचं सगळं लेखी आहे, अधिकाऱ्याचं लेखी आहे, आमच्याकडे सगळं लेखी पुरावे आहेत। येत्या 15 दिवसामध्ये जर कामाला सुरुवात केली नाही तर या अधिकाऱ्यावर, गुत्तेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाहीत। इतकं सांगतो आणि थांबतो। पक्षाचा विजय असो, शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो। निकलो बंद मकानों से सामना करो देश के गद्दारों से। एक बळी आणि त्याला 1000 छळी। आज देशामधील शेतकऱ्यांची अवस्था काय, सुशिक्षित बेरोजगारांची अवस्था काय, आणि एकीकडे हे सरकार की घोषणा करत आहे 80 कोटी लोकांना आम्ही 6 किलो 5 किलो धान्य वाटप करतोय। आम्ही या सरकारला रोजगार मागतोय, तर आम्हाला सांगताय हे 5 किलो धान्य खा आणि आपल्या घरामध्ये, आपल्या झोपडीमध्ये बसून राहा। अशा प्रकारचं सरकार की ज्यांनी या देशामध्ये षड्यंत्राच्या माध्यमातून हा देश विकण्याचा कार्यक्रम या सरकारने केलेला आहे। एकीकडे ज्या देशावरती शूरवीरांनी हा देश स्वतंत्र केला, त्यांच्या
खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या या कर्तृत्वाला यांनी तिलांजली वाहण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मी आज कुठलाही घटक या देशामध्ये स्थिर नाही आहे, कुणी सुखी नाही आहे. शेतकरी सुखी नाही, कामगार सुखी नाही, रोजगार सुखी नाही. आज शेतीमालाचे भाव काय आहेत, कांद्याची निर्यात बंदी आहे, त्याचबरोबर कापसाचा भाव काय आहे, सोयाबीनचा भाव काय आहे, खताचे भाव कुठे गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीचा खऱ्या अर्थाने स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी खऱ्या अर्थाने या देशामध्ये या सरकारने मान्य केली होती. ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा प्रकारच्या बोगस घोषणा करून देशातील गोरगरीब शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. म्हणून मी आज या ठिकाणी जे टेकडी बॉर्डरवरती आंदोलन चालू आहे, यापूर्वी आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहोत आणि आता आणखीन 4 दिवसानंतर आमच्या महाराष्ट्रातले जवळजवळ 100 कार्यकर्ते टेकडी बॉर्डरमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. मित्र हो, आज कुठल्याही घटकाला पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा काम करता येणं, कुठं शिक्षकाला काम करता येणं, शाळेचं खाजगीकरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोरगरीब शेतकऱ्याची मुलं ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शाळेत जात होते, त्याचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. मग खाजगीकरण ज्यावेळेस तुम्ही करताय, मग शेतीमालाची निर्यात बंदी कशासाठी होते, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून ह्या देशामध्ये खऱ्या अर्थाने ह्या ज्या माणसांचं जे सत्ता या ठिकाणी आज राज्य करतायत, 2 गुजराती, खऱ्या अर्थाने हे 2 गुजराती या देशाला जातीवादाच्या, धर्मवादाच्या, पंथवादाच्या याच्यामध्ये अडकून या देशामध्ये खऱ्या अर्थाने दुहीचं राजकारण करण्याचं काम खऱ्या अर्थाने हे सरकार करत आहे. म्हणून आज या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या माध्यमाला सुद्धा विनंती करतो. आज माध्यमामध्ये काय चाललं आहे, एक अंबानी एका दिवसामध्ये 15 चॅनल विकत घेतोय TV चे. त्याच्यानंतर दुसरं आणखीन एक चॅनल होतं, रवीश कुमार नावाचा एक पत्रकार होता, तेही चॅनल विकलं गेलं आहे. आणि आज खऱ्या अर्थाने देशामध्ये जो लोकशाहीचा एक स्तंभ आहे, तो सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. काही विद्वान मंडळी आणि पत्रकार मंडळी जेलमध्ये आहेत, त्यांना जामीनसुद्धा मंजूर होत नाही. अशा प्रकारची देशामध्ये अवस्था आहे. म्हणून माझा आपणा सर्वांना आग्रहाचं विनंती आहे की खऱ्या अर्थाने EVM मशीनच्या माध्यमातून यापुढे कुठलीही निवडणूक होता कामा नये. कारण त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही मतं केले तरी एका पक्षाला ते मतं पडतात. म्हणून यापुढची ज्या निवडणुका होतील त्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये देशामध्ये